टीमच्या समोर जो भूमी 11 या नावाने मैदानामध्ये उतरले आणि मागच्या सामन्यामध्ये बीसीसी बोरिवली पडगाच्या विपक्षामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली। विशेष करून जो झेल पकडला तेजसने, तिथे चौकाराचं रक्षण झालं, त्याच्यानंतर षटकारावर देखील झेल पकडला आणि अखेरकार तो सामना जिंकला। रोमहर्षक मॅच पाहायला मिळाली। काही मान्यवर आता जोडले जातील। मान्यवरांची तयारी, स्वागताची तयारी सध्या सुरू आहे। माजी संचालक कृषी उत्पन्न बाजारपेठ समिती, त्याचबरोबर माजी नगरसेवक देखील आलेत मयूर शेठ पाटील यांचं काहीच मिनिटांमध्ये या रायाच्या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते जोडले जातील। त्यांच्या स्वागताची तयारी सध्या सुरू आहे। मॅच देखील सुरू होती। सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली। स्ट्राईक एंडवर सौरभ पाटील, नॉन स्ट्राईक एंडवर निखिल जाधव। मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त पार्टनरशिप 35 धावांची दोघांनी केली। दोन्ही बॅटरने 20-20 धावांचं योगदान दिलं होतं आणि सलामीची जोडी आता खेळपट्टीवर पोहोचली आहे। भूमी 11 कुंदे टीम कडून पहिल्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज भूषण। भूषणने देखील मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना आपला प्रभाव दाखवलाय। मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑफ समोर ठेवला गेलाय। बॅकवर्ड पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन पाहायला मिळतोय। स्क्वेअर लेग बॅकवर्ड मध्ये ठेवला गेले। मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल सौरभ पाटील साठी अपील केली आहे। पहिल्याच बॉलवर लेग कटर होता, त्याला छेडछाड केली आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळून दिली आहे गोलंदाज भूषणने। पहिला झटका लागलाय खानवाल टीमला। फलंदाज बाद सौरभ पाटील। पहिल्याच बॉलवर मिळून दिली आहे भूषणने। लेग कटरचा मारा करत होता, त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला। गुड लाईनवर पिच करत असताना बाहेर काढण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा। पहिल्याच बॉलवर विकेट मिळून दिली आहे भूषणने। सौरभ पाटील गोल्डन डकचा शिकार ठरले। मागच्या मॅच मध्ये त्यांनी 20 धावांचं योगदान दिलं होतं, आक्रमक चढवलं होतं। त्याला शून्याचा चष्मा या मॅच मध्ये परिधान करावा लागतो। पहिल्याच बॉलवर विकेट। नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर जितेश जोशी। पहिल्याच बॉलवर विकेट आली, आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाजाचा आणि ज्यावेळेस पहिल्या बॉलवर विकेट येते त्यावेळेस आत्मविश्वास वाढतो आणि त्या वाढलेल्या आत्मविश्वासाने पुढील 5 बॉल पाहायला मिळतील का या पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये। सुरुवात चांगली झाली आहे। या सामन्यामधील विजेता संघ योगेश 11ची लढाई करेल। फुल बॉल ऑन साइडला स्लो स्वीप केला, बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। हा दर्जेदार षटकार। पहिला बॉल चांगला होता, लेग कटर होता। दुसरा बॉल फुल टाकला आणि त्यावर फुल टोल वसूल करत जात असताना जितेशने आपल्या डावाला षटकाराने सुरुवात केली आणि का तो ओपन झालंय। जय गावदेव खानवाल टीमचं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय। पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी। चांगलं द्वंद्व रंगेल गोलंदाज भूषण आणि जितेश मध्ये। राईट अँड ओव्हर द विकेटने तिसरा बॉल। यावेळी स्पंच करण्याचा प्रयत्न, बॅटची अतली कडा, प्रॉपर इलिव्हेशन नाही। एक सिंगल धाव पूर्ण होते, चोरून धाव पूर्ण केली। सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वर। व्हेरिएशन दाखवतो गोलंदाजी करत असताना गोलंदाज भूषण। त्याच्या भात्यामध्ये देखील एकापेक्षा एक बाण आहेत, त्यांचा वापर करत असताना या पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये। सुरुवात तर त्यांनी चांगली करून दिली। पहिला लेग कटर, तिथे विकेट। दुसरा बॉल थोडीशी लेंथ वाढवली, खराब बॉलवर समाचार घेतला जितेशने आणि त्यानंतर सिंगल आल्यानंतर स्ट्राईक निखिल जाधवकडे। ओव्हर द विकेटने निखिलसाठी स्विच हिट केला, बॉलला पाठवले गली क्षेत्राच्या डोक्यावरून। बॉल चालले थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दणदण करीत सीमारेषा पलीकडे आकडे चौकार। षटकार ठोकला, त्याच्यानंतर निखिल जाधवकडे स्ट्राईक आणि निखिल जाधवने देखील स्विच हिटने चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली आहे। पुढचा बॉल भूषणचा, पुढे गेले, स्टेप आउट होत असताना समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, थोडासा कोण बनवला, हा बॉल डॉट। पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला यावेळेस बॅटवर घेता आले नाही, लाईनवर जाता आलं नाहीये। बॉलच्या लेन चांगली होती, अगदी जबलून कट केला, डॉट बॉल। चांगले बॅटर रंगले गोलंदाज आणि बॅटर मध्ये। पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। हा वार निखिल जाधवचा, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, कडक षटकार। ओव्हरची ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट 17 धावा।
एक चौकार एक षटकार. निखिल जाधवच्या बॅटमधून 3 बॉल फेस करत असताना 10 धावांचं योगदान दिलं. दुसरीकडे जितेशच्या बॅटमधून 7 धावा आलेत. एक षटकार त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालं. पहिली विकेट स्वस्तामध्ये गेली. गोल्डन डकचा शिकार ठरला होता सौरभ पाटील, परंतु त्यानंतर दोघांनी आक्रमण चढवायला सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा ठोकून काढल्यात. 17 आणि थोडासा खतरा निर्माण केलाय भूमी 11 कुंदे टीमला. ही देखील एक चांगली मॅच होऊ शकते. यातील विजेता संघ योगेश इलेव्हन आमनेसोबत या पुढील सामन्यामध्ये 2 हात करील आणि त्यानंतर विजेता संघ महारालच्या विपक्षामध्ये क्वार्टर फायनल खेळताना पाहायला मिळेल. दुसरं षटक सदानंदचं. यावेळेस ओव्हर पिच लॉफ केलाय. काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल स्वर्गीय बालाराम सुतार स्टँड कडे. सीमारेषा पलीकडे षटकाराने गोलंदाज सदानंदचं स्वागत केलंय. पहिल्या बॉलवर षटकाराला जितेशच्या बॅट मधून. पुढचा बॉल राऊंड विकेटने. कटरचा वापर हॅफ्टर करू होता, पिक करता आलं नाही. ऑन साईडला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बोट थोडीशी फिरवली होती परंतु गतीने बीट केलं. अजून एक बॉल डॉट. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल डॉट. हे द्वंद्व आता चांगलेच रंगेल. मान्यवरांच्या स्वागताची तयारी सध्या सुरू आहे. दुसरं षटक, तिसरा बॉल जितेशसाठी. लेग कटर होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड, ठांडी गोल. विकेटचं पतन. दुसरा झटका लागलाय जय गावदेव खांडवाल टीमला. फलंदाज बाद जितेश. महासंग्रामध्ये मनपूर्वक सर्च स्वागत. माजी संचालक कृषी उत्पन्न बाजारपेठ समिती कल्याण आणि त्याचबरोबर नगरसेवक यांचे या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सर्च स्वागत. भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्य या स्पर्धेच्या आयोजक आणि शिल्पकार अनिरुद्ध जाधव साहेब यांच्या वतीने साकारलेली स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 या क्रीडानगरीमध्ये, या रायाच्या क्रीडानगरीमध्ये जोडत असताना माजी संचालक कृषी उत्पन्न बाजारपेठ समिती कल्याण आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय मयूरशेठ पाटील यांच्या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. चला जाऊया पुन्हा मॅच कडे. कित्येक मान्यवर स्पर्धेला भेट देत असताना हे प्रेम आहे. भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक आणि अध्यक्ष अनिरुद्ध जाधव साहेब, या स्पर्धेचे सर्व आणि शिल्पकार यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा अंतिम दिवस. सध्या एक मोठी मॅच पाहायला मिळते. 2 विकेट गेलेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. बॅटिंग करत असताना आई गावदेव खांडबाल संघ. रोहन कोट नगरसेवक या ठिकाणी जोडलेले, त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत. नवीन मान्यवर जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी सांगेन की एकीकडे विजयजी काटकर साहेब देखील या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. कित्येक मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना आणि मान्यवरांच्या माहितीसाठी सध्या टॉस जिंकल्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय गावदेव खांडबाल संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये सुरू आहे भूमी 11 रुंदे टीमची. पहिल्या ओव्हर पासून आक्रमण चढवायला सुरुवात केली. दुसरं षटक सुरू आहे. 24 वर 2 विकेट गेलेत. नवीन बॅटर जयेश आलेत. नॉन स्ट्राईक एंडवर जयेश, स्ट्राईक एंडवर निखिल. निखिलच्या बॅटमधून देखील या इनिंग मध्ये एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळाला. भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्य या
यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा आहे. स्पर्धेचे शिल्पकार अनिरुद्ध जाधव साहेब, जे उपसरपंच आहेत ग्रामपंचायत राया उजरलीचे, त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आपण पाहतोय. कृषी उत्पन्न बाजारपेठ समिती संचालक आणि माजी नगरसेवक मयूरशेठ पाटील आणि त्यांच्यासोबत नगरसेवक सन्माननीय रोहन कोट, विजयजी काटकर, विजयजी भोईर, महेश पाटील आणि त्याचबरोबर भरत मडवी, दशरथजी गायकवाड या सर्वांचे स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम. दरम्यान विकेटचं पतन, फलंदाज बाद होईल. निखिल जाधव बाद होण्यापूर्वी 10 धावांचं त्यांनी योगदान दिलं. तिसरा झटका लागलाय खांडबाल टीमला. प्रगती पथावर तिसरा झटका लागलाय. बॅटिंग करत असताना जयदेव खांडबाल टीमचं 24 या धावसंख्येवर आणि नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर ओमकार पाटील. ओमकार हे नाव आता खूप चर्चेत राहिले. ओमकार तारमळे, शेरेगावाचा अभिमान, ज्याची निवड IPL मध्ये झालेली, मिस्टर IPL, आणि त्याच नावाचं ओमकार पाटील स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा सदानंद, पहिल्या बॉलवर षटकार, परंतु त्यानंतर 2 विकेट या ओव्हरमध्ये सदानंदने मिळवून दिलेत. राऊंड द विकेटने ओमकारसाठी ओव्हर पिच लॉप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बॅटची एज लागले, बॉल चालले मागे, गली क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, थोडीशी धडपड झाली आहे परंतु सिंगल येते आणि त्याचबरोबर षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय गावदेव खांडवल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 विकेट 25 धावा. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जो संघ जिंकेल तो 2 हात करेल पुढील सामन्यामध्ये योगेश इलेव्हन आमनेच्या विपक्षामध्ये, आणि त्यानंतर त्या मॅच मधील विजेता संघ मारेलच्या विपक्षामध्ये क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल. आजचा दिवस महाशिवरात्री, भरपूर ठिकाणी यात्रा सुरू आहे, परंतु खरं तर क्रिकेटची यात्रा या राहायच्या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळते. भाई ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा आणि स्पर्धेचे शिल्पकार अनिरुद्ध जाधव साहेब, ग्रामपंचायत रायचे उपसरपंच आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा. अंतिम दिवस, तिसरं षटक, आर्यन, पहिलाच बॉल, चांगला बॉल, गुड लाईनवर पिच केला, थोडासा बाउन्स होता ऑफ स्टंपच्या बाहेर, क्रॉस बॅटने ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला बॅटरने, परंतु डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने या ओव्हरला गोलंदाज आर्यनने केली सुरुवात. ओमकार थोडासा संघर्ष करतो. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये भूषणच्या विरोधामध्ये 17 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरपासून कमबॅक केले गोलंदाजी करत असताना भूमी 11 कुंदे टीमने. राऊंड द विकेटने ओमकारसाठी फ्लिक करण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क नाही, अपील जरूर केली, पायावर जाऊन बॉल अदलला होता, नॉट आउट घोषित केलं. हलकी अपील विकेट किपरच्या माध्यमातून. लेग स्टंपच्या बाहेर थोडासा पिचिंग होत असताना सिंगल येते. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रभावित केले सदानंदने. पहिल्या बॉलवर जरूर षटकार खर्च केला, परंतु त्यानंतर 2 विकेट आल्या आणि विकेट आल्यानंतर थोडासा दबाव पाहायला मिळतोय जे गावदेव खांडबाल टीमवर. सुरुवातीला धावांचा वेग भरपूर होता, परंतु आता धावा रोखल्या गेल्यात. अप्रतिम मारा सदानंद आणि आर्यनच्या माध्यमातून. 4 बॉल अजूनही शिल्लक. टीमची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले. आर्यन हॅप ट्रॅकर शॉर्ट पुल केलाय, परंतु शतरक्षक होते मिड विकेट मध्ये, त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. फ्लॅट 6. जयेश जोशीच्या माध्यमातून हा षटकार आला. टीमची धावसंख्या 6 धावेच्या मतीने 32 वर जाऊन पोहोचली. हॅफ ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट पुल केलं आणि बॉलला गोल केलं होतं मिड विकेट मध्ये. आर्यन समोर जयेश जोशी क्रीजमध्ये डीप गेले, यावेळी सोडवले, स्लॉट स्वीप केले, बॉल हवेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल जाईल, 1 बाउंड सीमारेषा पलीकडे. चौकार. चौकाराच्या मतीने धावपलक 36 वर जाऊन पोहोचले. षटकाराला त्याच्यानंतर जयेशच्या बॅट मधून हा चौकार आले. तर धावा जमा करण्यासाठी ती जबाबदारी जयेशने आपल्या खांद्यावर घेतली. राऊंड विकेटने
हॅप ट्रॅकर पुन्हा एकदा शॉट ऑन पुल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पिकअप शॉट सीमारेषा पलीकडे असा धावांसाठी षटकार. दोन षटकार एक चौकार जयेश जोशीच्या खात्यामध्ये आलेत. आक्रमण चढवायला त्यांनी सुरुवात केली आहे. धाबांचा तो पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. शेवटच्या ओव्हरसाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 विकेट 42 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक. चांगलं टार्गेट सेट केले जय गावदेव खानवळ टीमने भूमी 11 कुंदेच्या विपक्षामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने राईट हँड बॅटरसाठी आर्यन समोर जयेश जोशी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल केलाय आणि बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार षटकार. इनिंगची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय गावदेव खानवळ टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 48 वर आणि सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डाबामध्ये भूमी 11 कुंदे टीमला 49 धावांची आवश्यकता. व्यासपीठावर मान्यवरांना सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजारपेठ समिती संचालक आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय मयूर शेठ पाटील यांना आपण सन्मानित करूयात. या स्पर्धेचे शिल्पकार भाई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि या स्पर्धेचे सर्व मी अनिरुद्ध जाधव साहेबांना विनंती करेन की आपण आपलं शुभ हस्ते मयूर शेठ पाटील यांना सन्मानित करायचे. माईची शाल प्रेमाचं रजा घेत असताना सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करीन का आपण वेलात वेल कडून या स्पर्धेला भेट दिली. नगरसेवक आणि कृषी उत्पन्न बाजारपेठ समिती माजी संचालक सन्माननीय मयूर शेठ पाटील, नगरसेवक साहेब रोहन कोट साहेब असतील, विजय काटकर साहेब असतील, विजयजी बोहीर, महेशजी पाटील, भरतजी मडवी, दशरथजी गायकर या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करीन की आपण आपला अनमोल वेल या स्पर्धेसाठी दिलात. खूप दूरवरून या ठिकाणी आलात. असंच प्रेम
या राही ग्रावावर आणि या स्पर्धेचे शिल्पकार अनिरुद्ध जाधव साहेबांवर राहू दे हीच अपेक्षा. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पांड्यावर रजा घेत असताना त्यांच्या गाड्या मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आपण पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. स्वागत पुन्हा एकदा सर्वांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये. महत्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डाबामध्ये सामना जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रेट भरपूर आहे, तो गाठावा लागेल. जवळजवळ 17ची सरासरी गाठावी लागेल. स्क्वेअर लेग पंच मैदानामध्ये यायचं. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. विशेष करून सौरभ बाद झाल्यानंतर निखिल जाधव आणि जितेशने पराभूत केलं. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या. त्यानंतर जयेश जोशीच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. क्रित जाधव या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. मुख्य व्यासपीठावर जोडले गेलेत. टार्गेट सलामीची जोडी. लेफ्ट हँड बॅटरसाठी पहिलाच बॉल. व्हाईट यॉर्कर अपील केली परंतु सहमती नाहीये. बॅट क्रीजला स्पर्श झाली नाही, त्याचा आवाज होता हेच सांगितलं पंचांनी. डॉट बॉलने या ओव्हरला सुरुवात केली. गोलंदाज जयेश जोशीने. स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँड बॅटर भूषण, नॉन स्ट्राईक एंडवर संकेत. मागच्या मॅचमध्ये संकेतने जबरदस्त बॅटिंग केली होती. आता तशाच पद्धतीने बॅटिंग दोघांनाही करावी लागेल. भूषण स्ट्राईकला. फुल बॉल समोर लॉफ करून दिलाय. बॉल चाललाय सरळ बाणासारखा सीमारेषा पलीकडे. पहिला वार येत असताना भूषणच्या बॅटमधून साधा वनसडी षटकार. पहिला बॉल व्हाईट यॉर्कर होता परंतु दुसरा बॉल लेंथ खराब पाहायला मिळाली. फुल होता आणि त्यावर फुल टोल वसूल करत असताना अगदी समोरच्या दिशेने अगदी सुरक्षित फटका सजवला भूषणने आणि आपल्या डाबाला 6 धावांनी सुरुवात केली. 17ची सरासरी गाठायची. सामना जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 49 लक्ष आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या तर या सामन्यामध्ये थोडीशी शिरकाव करण्याची संधी मिळेल भूमी 11 कुंदे टीमला. राऊंड विकेटने आफ्टर करूता पंच केल्या. गॅप शोधण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये. वाह, जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावबाची संधीने विकेटचं पतन स्वतःच्याच पायावर. कुऱ्हाड मारून घेतली. एका ट्रॅकवर 2 गाड्या ऍक्सिडेंट झाले. फलंदाज बाद भूषण. वर कुऱ्हाड मारली की कुऱ्हाडावर पाय ठेवलाय भूषणने. धाव घेण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फेकी देखील अगदी क्विक होती. धावबाच्या रूपाने 6 या धावसंख्येवर पहिला झटका लागत असताना भूमी 11 कुंदे टीमला. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त त्यांची कामगिरी होती परंतु या मॅच मध्ये गोलंदाजाने थोडंसं नाराज केलं परंतु आता बॅटिंग करावी लागेल. सुरुवात तर चांगली केली होती भूषणने परंतु जास्त वेळ तो खेळपट्टीवर राहू शकला नाही. 3 बॉल फेस केले. 6 धावांचं योगदान दिले. धावबाच्या रूपाने विकेट आली. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर सचिन. राईट हँड बॅटर सचिन ओव्हर द विकेटने. यावेळेस नेत्रदीपक फटका उडवला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. दर्जेदार चौकार.
सचिन डगआउट मधूनच सेट होऊन आलाय. बॉटमॅनचा चांगला वापर केला आणि हेलिकॉप्टर स्टाईलने एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलं. त्यानंतर फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडासा बदल, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवला गेलाय. फुलटॉच होता समोर, लॉफ्टेड ड्राईव्ह, शतरक्षक आहे त्याच्या हातामध्ये. झेल जरूर होती असं वाटलं, परंतु शतरक्षण चांगले झाले. अगदी शरीराचा वापर करत असताना काही धाबा टीमसाठी अडवलेत. पॉवर प्लेचं षटक आहे. जर बॉल सुटला असता तर समोर चौकार आला असता, परंतु सिंगल येते सचिनच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 वर. 5 बॉलचा खेळ समाप्त. 11 धावा 5 बॉल मध्ये आलेत. एक विकेट जरूर आली, परंतु महत्वाची विकेट असेल संकेतची. मागच्या मॅच मध्ये अक्षरशः सर्व गोलंदाजांना नाचवलं होतं, अशी बॅटिंग केली होती. चांगले संकेत दिले संकेतने. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने संकेतसाठी. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, लाईन थोडीशी खराब, लेन चांगली होती. वाईटचा इशारा, एक्स्ट्रा धाव मिळेल. धावफलक 12 वर, एक विकेट गेली. सरासरीचा विचार केला तर 49चं टार्गेट आहे. 17ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी, आणि त्या सरासरीपासून थोडंसं वंचित ठेवले पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज जयेशने. लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, मुख्य प्रवेशद्वाराकडे, सीमारेषा पलीकडे. कडक चौकार. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक विकेट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. एक विकेट जी सरासरी पाहिजे रुंदे टीमला सामना जिंकण्यासाठी, ती सरासरी प्राप्त केली आहे. अजूनही 12 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता, म्हणजे 16.50च्या सरासरीने प्रवास सुरू ठेवावा लागेल. जोपर्यंत संकेत आणि सचिनची जोडी खेळपट्टीवर आहे तोपर्यंत थोडीशी डोकेदुखी असेल खांडवाल टीमसाठी. बॉलची व्यवस्था मैदानामध्ये करायची. मॅच बॉल थोडासा खूप दूर पाठवलाय. शेवटच्या बॉलवर क्लासिकल चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 12 बॉल 33 धावा. ही जोडी तोडावी लागेल सामना जिंकण्यासाठी जयदेव खांडवाल टीमला. आणि आता ही जोडी जर टिकली तर या धावा देखील होतील. मागच्या मॅच मध्ये देखील सचिन आणि संकेतने चांगले संकेत दिले होते. धावा चांगल्या जमा केले. 3 ओव्हरमध्ये 48 धावा जमा केले. 49चं लक्ष आहे, परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक संपले. स्क्वेअर लेग डीप मध्ये. खाऊ कॉर्नर आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. लॉंग ऑन ठेवला गेलाय लॉंग ऑफ सर्कलच्या आतमध्ये, कारण एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खूप सारा गॅप आपल्याला पाहायला मिळतोय, आणि त्याच दिशेने संकेत आणि जयेशने चांगले फटके, संकेत आणि सचिनने चांगले फटके सजवलेत. स्ट्रायकेनवर सचिन, दुसरे षटक. पहिला बॉल निखिलचा, कमी गतीचा ओव्हर पिच समोर, लॉफ्ट केले, डाऊन द ग्राउंड, बॉल चालला सीमा रेषा पलीकडे. उत्तुंग षटकार. टाकला होता आणि समोर अगदी बाणासारखा खेचून मारला, खोदून काढला. बॅकली पूर्णपणे ओपन केली होती. अप्रतिम टायमिंग साध्य केले आणि षटकाराने निखिलचं स्वागत केले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर. विकेट गेली एक. सुरुवातीला भूषणची विकेट गेली, परंतु त्यानंतर सचिन आणि संकेत आता पार्टनरशिप करत असताना. पहिलाच बॉल थोडासा खराब टाकला, त्यावर आक्रमण चढवलं सचिनने. ओव्हर द विकेटने सचिनसाठी सोडून दिलाय. लेन चांगली होती, पडल्यानंतर थोडासा वलन जरूर घेतला, परंतु लेन चांगली होती. लाईन देखील चांगली, हेच सांगितलं पंचांनी. डॉट बॉल. पहिल्या बॉलवर षटकाराला, दुसरा बॉल डॉट. हे बॅटल देखील आता चांगलं रंगेल. स्वागत तर केलं होतं षटकाराने, परंतु कमबॅक देखील करून दाखवलं निखिलने. निखिल समोर सचिन. ओव्हर पिच पुन्हा एकदा, पुन्हा ठोकलाय, लांब ठोकलाय, लांब पल्ल्याचा हा समोर टाकलाय षटकार. दुसरा षटकार येत असताना सचिनच्या बॅटमधून.
बंदुकीतून गोळी ज्या पद्धतीने वेगाने निघते ना त्याच पद्धतीने अगदी सरळ वेगाने ठोकला होता. दुसरा षटकार येत असताना टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले, 28 वर जाऊन पोहोचले आणि आता 21 धावांची आवश्यकता, 9 बॉल शिल्लक आहेत. अभ्यास कदाचित संकेतचा केला होता कारण का मागच्या मॅच मध्ये संकेतने चांगली बॅटिंग केली होती, परंतु पेपर सचिनचा आलाय. त्यांनी 2 ठोकलेत, एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कमबॅक करून देईल का निखिल? 2 खराब बॉल टाकलेत, अगदी समोर टाकलेत. त्यावर पूर्णपणे बॅकलिप ओपन करत असताना समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड 2 चांगले फटके पाहायला मिळाले. साईड बदलले राऊंड विकेटने. कटरचा वापर, लेग कटर थोडीशी बोट फिरवली, गती कमी होती परंतु अचूक टप्पा पाहायला मिळाला आणि थोडासा वलन घेत असताना डॉट बॉल. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा एकदा षटकार, पुन्हा डॉट बॉल. हे युद्ध आता चांगलंच रंगलंय. काही क्षणासाठी असं वाटतं की हे युद्ध गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्येच आहे. कधी वार होतो, कधी पलटवार होतो. हेच तर क्रिकेट आहे. 8 बॉल 21 धावांची गरज राऊंड विकेटने. पुन्हा कटर, मिस टायमिंग आहे. समोर शतरक्षक मागे जात असताना त्याच्या डोक्यावरून बॉल. शर्यत थोडीशी होती परंतु अखेरकार संरक्षण केले चौकाराचं. 2 धाबा येतील सचिनच्या खात्यामध्ये. प्रभावित केलं, चांगली बॅटिंग केली, आक्रमक शैलीने बॅटिंग केली सचिनने. 2 षटकार 1 चौकार ठोकत असताना आता मात्र 19 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक, अजून मॅच संपली नाही. 49चं टार्गेट आहे. जरूर दुसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमण चढवलं. टार्गेट 49 आहे आणि 7 मध्ये 19 असताना हा बॉल निर्णायक असेल. कटरचा वापर केला, अगदी जवळून कट केला, लेग कटर होता. डॉट बॉलने ओव्हरची होईल समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट. टीमची धावसंख्या 30 वर आणि सामना जिंकण्यासाठी जुनी 19 धावांची आवश्यकता. 6 बॉल शिल्लक. मॅच अजून संपली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार 1 षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर धाबा खर्च केल्या होत्या 16 आणि दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर 2 षटकार आले. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 14. 12 बॉलमध्ये 30 धावा जमा झालेत. अजूनही 6 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. परंतु धोक्याचे घंटे, कारण आता स्ट्राईक संकेतकडे असेल. त्यांनी देखील चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली होती आणि सचिनचा विचार केला तो देखील खेळपट्टीवर सेट झालाय. त्याच्या बॅटमधून देखील चांगले फटके येतात. 2 बॉल डॉट आले तर सामन्यामध्ये वर्चस्व राहील जय गावदेव खांडवाल टीमचं. परंतु पहिल्या बॉलवर किंवा पहिल्या 2 बॉलपैकी एखादा बॉल मैदानाच्या बाहेर पाठवला तर शिरकाव केला जाईल टीम भूमी 11 कुंदे टीमकडून. स्वर्गीय बालाराम सुतार स्टँड असेल, आई एकविरा स्टँड असेल, राजे छत्रपती स्टँड, कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि त्याचबरोबर GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतं. तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेचे शिल्पकार अनिरुद्ध जाधव साहेब असतील, ग्रामपंचायत रायचे उपसरपंच आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा. अंतिम दिवस. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता. समोर संकेत आहे, काय संकेत देईल भूमी 11 रुंदे टीमला आणि गोलंदाजीची जबाबदारी जितेश जोशीवर दिली गेली आहे. स्क्वेअर लेग डीप मध्ये खाऊ कॉर्नर लॉंग ऑन ठेवला गेलाय. पहिला बॉल लेग कटर होता. फ्रंट फूट ओपन करत असताना क्रॉस बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलने ओव्हरला जितेश जोशीने केली सुरुवात. कित्येक वेळेला आपण पाहतो की ज्यावेळेस तुम्ही ओव्हर द विकेटने येता लेग कटर करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस पिचिंग जर ऑफ स्टंपकडे असली तर तो बॉल खूपच बाहेर जातो आणि ते दृश्य पाहायला मिळालं. 6 बॉल 18 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. थोडासा आतमध्ये मिस टायमिंग बॉल हवेत, प्रॉपर इलिव्हेशन नाहीये. गोलंदाज स्वतः बॉलच्या खालीने विकेटचं पतन. दुसरा झटका लागलाय भूमी 11 कुंदे टीमला. फलंदाज बाद संकेत. थोडासा खराब होता. दुसऱ्या बॉलवर जितेश जोशीने विकेट मिळवून दिली. नवीन बॅटर तेजस आलेत. 5 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 5-18 हे समीकरण शिल्लक राहिले. लेग कटरचा मारा आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज जितेश जोशीच्या माध्यमातून. त्या लेग कटरवर त्यांनी फसवलं. आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल. कडक कुणामध्ये अशा पद्धतीने उंच उडालेल्या चेंडूवर झेल पकडणं तेवढं सोपं नसतं.
परंतु तो झेल पकडला. लेफ्ट हँड बॅटर तेजेश चमकील का या मॅच मध्ये. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये. मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या बाहेर. हॅपट्रकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची एज मागे झेल. विकेटचं पतन. तिसरा झटका लागलाय. भूमी 11 कुंदे टीमला. फलंदाज बाद तेजेश. गोल्डन डक खातं देखील ओपन करता आलं नाहीये. संकेतची विकेट महत्वाची होती. तो बाद झाल्यानंतर तेजेची विकेट देखील गेल्यानंतर 4 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहेत सामन्यामध्ये येण्यासाठी. आमने टीमचे कॅप्टन योगेश 11 आमने टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. विजेता संघ आणि योगेश 11 आमने यांच्यामध्ये पुढील लढाई आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यांची आता नित्यंत आवश्यकता आहे. नवीन बॅटर अथर्व. जितेश अथर्वसाठी यावेळेस कटर होता. बॅटची बॉटम एज लागली. बॉल चालले थर्ड मॅन कडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. बॉल त्यांच्या अवकेच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे. कडक चौकार. आणि मारल यांच्यामध्ये ड्रॉ ओपन केला जाईल. एक चिठ्ठी नशिबाची असेल ती क्वार्टर फायनल साठी जाईल. तिन्ही कॅप्टन यायचे. 3 बॉल 14 धावांची गरज. हॅपट्रकर होता. उडवले समोरच्या दिशेने. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅच सुटली आणि बॉल सीमारेषा पलीकडे. मॅच अजून संपली नाहीये. एक चौकार येतोय आणि आता 2 बॉल शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये वाबेकर विपक्ष वालकास असा सामना झाला होता. 3 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना 3-13 वाजवले होते प्रतीकने. 3 ठोकले होते आणि आता एक चौकार जरूर आलाय. कॅच सुटली की मॅच सुटली याचा निकाल आता काही मिनिटांमध्ये तुमच्या समोर येईल. कारण का कॅच सुटल्यानंतर चौकार आलाय आणि आता 2 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. या बॉलवर एखादा षटकार आला तर मॅच सुरू राहील. डॉट बॉल अगदी विजयापर्यंत जाईल संघ खांडबल. परंतु मॅच चांगली झाली. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर अथर्व आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. षटकार किंवा चौकाराची आवश्यकता आहे तरच मॅच सुरू राहील. 2 बॉल 10 धावांची गरज. हॅपट्रकर हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि शॉर्ट थर्ड मॅन मध्ये झेल. विकेटचं पतन. विकेट क्रमांक ते विजयाची पताका रोवली या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फलंदाज बाद आहे परंतु पंचाने सांगितलं की नवीन बॅटर येण्या अगोदरच तिथे त्याला ठेवायचे. नो बॉल पडला तर मग प्रश्न आहे. चांगला बॉल आणि त्याचबरोबर सामना जिंकलाय जय गावदेव खांडबल टीमने. अभिनंदन. चांगले प्रयत्न राहिले. भूमी 11 कुंदे टीमचे देखील प्रयत्न चांगले केले परंतु संकेतची विकेट गेल्यानंतर तो डाव थोडासा कोसळला आणि मोठं टार्गेट चेस करता आलं नाहीये. थोड्याशा